पी मॅडम येऊ का? आज अचानक दोघं एकत्र. अगं मम्मी, बारशाचं निमंत्रण द्यायला आलोय. बारसं आहे ना बाळाचं? हा, उद्या दादा आणि वहिनीच्या बाळाचं बारसं आहे, तर सगळ्यांनी यायचं बरं का? चकुले मी तयारीलाच येऊ का? नको, तू नको येऊ हा मदतीला. म्हणजे तुला यायचंय तेव्हा ये, फक्त अभ्यास करून ये म्हणजे झालं. दाजी काय गिफ्ट आणू बाळासाठी? कशाला दीपक गिफ्ट काय नको? नाही अर्जुन, अरे आज कसं मान असतोय तो. बाळाला काहीतरी घेऊ आणि दोघांना पण आहेर करू, आहे ना? अर्जुन, अरे त्यांनी आपल्या बाळासाठी पायातले केले होते, ते देऊ दे का? आपे आपल्या बाळासाठी घेतलं होतं ना त्यांनी. अरे हो, पण आता ते आता आहेत तर देऊ दे की, त्याला काय होतंय? हा अरे अर्जुन, तसं बी पडूनच राहणार ना, बाळाला होईल की घालायला, होय का नाही? बर, तुम्ही दोघं ठीक आहेत ना? हा आम्ही ओके. असं का विचारलं तुम्ही? नाही, आता एवढं सगळं होऊन गेलं, त्यातून उभे राहिलात ना? नाही म्हणजे अडकला नाहीत ना अजून? नाही, उलट बाळ घरात येणार आहे ना, त्यामुळे खुश आहेत सगळीजण. म्हणजे भले ते बाळ आमचं नाही, पण बाळ घरात येणार आहे एका गोष्टीने सगळीजण खुश आहेत. अप्पे, अगं तू काहीच बोलनास. अगं हो मम्मी, अर्जुन म्हणलं की खुश आहेत सगळे. दिप्या, तू चकुली सोबत खेळू नको, फक्त तिचा अभ्यास घे, अभ्यास कर ग. हो गप्पी दीदी, मी करते अभ्यास. बरं चला कलेक्टर मॅडम, निघायचं ना ड्युटीला? हो, निघूया. थांबा की, आता चालत आणि असं कुठे काही नाही घेतलं, असं कसं निघालात? अगं मम्मी, आता जरा गडबडीत चालू. येऊ की निवांत परत? बर बर, काळजी घ्या बरं का एकमेकांची. हो, बरं सगळ्यांनी यायचं बरं का बारशाला? होय होय, चल येतो. चला. चला दीपे, चला. नीट जा. हो. होय, आप्पीच्या मनात नक्की काय चाललं असेल? मावशी, अहो कुठे चाललोय आपण? मला काही सांगाल का तुम्ही? मला मावशी काहीच कळत नाही, काहीतरी सांगा की. अगं दम जरा कळेल तुला सगळं, दम की जरा. वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. इथं कशासाठी बोलवले, काही सांगाल का? तुमचा गैरसमज दूर करायला. कसला गैरसमज? वहिनी, तुमचा गैरसमज झाला असेल ना. सुजाना घरातनं दागिने चोरले, मग ते कुठे गेला, त्यांचं काय केलं ते बघा. सुजा हे सगळं फक्त तुमच्यासाठी करतोय वहिनी. म्हणजे? अहो वहिनी, सुजाना दुसऱ्यांदा काम सुरू केलं ना, त्यासाठी त्या लोकांकडनं पैसे उचलले. आता ते काम बंद पडल्यावर लोकांचे पैसे परत करायला लागणार ना. अरे बंद पडलं नाही, त्या आप्पीनं बंद पाडलं म्हण. आई, आता हे सगळं आप्पीनं केलं हे सांगायची गरज आहे का त्यांना? त्यांना पण माहिती आहे किती. हा, आणि अगं पियू, ती लोक म्हणत होती की पैसे नाही दिले तर तुमच्या आरूला काहीतरी करू, नाही तर घरी येऊन दंगा करू, होय का नाही बंट्या? हा, अहो म्हणून तर सुजाला दागिने चोरायला लागले ना. काय ग बाया, त्या बिचाऱ्या सुजाचं एक ते बांधकामाचं काय म्हणते ते प्रोजेक्ट जर तिने पुरं करून दिलं असतं तर तिच्या झुळीत काय धोंडा पडला असता का? हा हा, अहो, आधी सुजा आमदार होता तेव्हा केवढा रुबाब होता त्याचा, आणि आता बघा काय अवस्था झाली त्याची. बघा. आई, मी जाऊन थांबू का त्यांना सगळ्यांना? मी यांचे भांडणच मिटवतो यांचे. हा, मला ते राहतच नाही, मी जातोच. थांब. नाही बंट्या, आई जाऊ दे मला, थांब की. थांब, तू थांब इथं थांब. आता तू जाऊन तिथं काय करणार आहेस? त्या लोकांना फक्त पैसे पाहिजेत, तू काय करणार तिकडे जाऊन? अगं आई, सुजा माझा सावत्र भाऊ असला ना तरी मला हे सगळं नाही बघवत. अगं त्याच्यासाठी मला काहीतरी वाटतं, मी जाऊन थांबवतो. अरे नको अगं जाऊ दे मला आई. नको आई, इथं थांब. अरे तुला अक्कल पाहिजे होती, हे सगळं बघायला या पुरीला इथं मला घेऊन यायला सांगितलं का तू? हा, अरे कुठल्या बायकोला चांगलं वाटेल का तिच्या नवऱ्यानं असं लोकांसमोर हात जोडलेलं? हा, चल पिऊ बाळा, चला आपण घरी जाऊ. चल. थांबा मावशी, बघू देत मला.
आजवर जिला मी माझी मैत्रीण असं म्हणून तिच्यासाठी काय नाही ते केलं ना, तिने आज माझ्यावर काय वेळ आणली ते बघू द्यात मला. असा तरस करून घ्यायचा नाही हा पिऊ. सुजय, असंच एक दिवस आप्पीला तुझी माफी मागायला लावते का नाही बघ. मग त्यासाठी मला जग इकडचं तिकडं करावं लागलं ना तरी चालेल. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? हो. कसला एवढा विचार करताय? अहो हेच कामाबद्दलच जरा. कामाचा विचार नका करू, आपलं काम उत्तमच चाललंय. हो, नाही खरंच काम चांगलंच चाललंय. बरं गायतोंडे, हिरकणी योजनेच्या सगळ्या फाईल रेडी ठेवा, आपल्याला रिव्ह्यूसाठी पाठवायचे. आणि मला असं वाटतं की इतर जिल्ह्यांमध्ये पण हिरकणी योजना सुरू झाली पाहिजे. सुरू झाली तर चांगलंच आहे ना? हो, आपण तिथेही अंमलात आणूया. म्हणजे आपल्या बाळासाठी आणि आपल्या आईसाठीच कशाला, सगळ्या हिरकणींना फायदा व्हावा अशी इच्छा आहे माझी. आणि गायतोंडे, आईसाठी आपलं बाळ सुखरूप असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक आई. मॅडम, आय एम सॉरी, पण बाळाची आठवण आली का? आठवण तेव्हा येते जेव्हा आपण ते विसरतो. म्हणजे काय तोंडे, माझं बाळ गेलंय आता हे मी स्वीकारतेय. राव, माझ्यासाठी लय मोठा धक्का आहे हा. वेळ लागेल ना? येस मॅडम, आय कॅन अंडरस्टँड. पण अजूनही म्हणजे बाळ अजूनही बाळ आहे असं वाटतं का? हो. गायतोंड्यावर काय वाटतंय त्यापेक्षा काय आहे हे महत्वाचं आहे ना. मॅडम, असं बोलताना मी तुम्हाला प्रथमच पाहतो. असं म्हणजे? असं म्हणजे मनाविरुद्ध. कारण आजपर्यंत तुम्ही जे मनाला पटेल तेच बोलत आहात आणि इनफॅक्ट तेच करत आलात. उदाहरणार्थ आपली हिरकणी योजना, सगळे तुमच्या विरोधात होते पण तुम्ही ठाम राहिलात. गायतोंडे, तेव्हा मी आई होते, तेव्हा माझ्या पोटात बाळ होतं. मॅडम, तुम्ही आत्ताही आई आहात. म्हणजे असं म्हटलंय ना, जब से मैंने माँ का लिबास पहना है ऐसे लग रहा था जैसे तितली ने मुझे अपने रंग दिए हो. तसंच आहे हे. गायतोंडे, चुकून अर्जुन समोर बोलू नका. नाही हो मॅडम, मी हे तुमच्यासमोरच बोलतोय. तुम्ही 9 महिने बाळाला पोटात वाढवलं, त्याला जन्म दिला, म्हणजे तुम्ही आई झालातच की. गायतोंडे, मी आई झाले पण मला आई पण नाही ना अनुभवता आलं. आणि काही म्हणा गायतोंडे, शेवटी ना आपलं बाळ ते आपलं असतं. आईला आपल्या बाळाविषयी काय वाटतं ना हे जगा वेगळं हो. ते मूल किती मोठं झालं ना तरी ते आईसाठी बाळच असतं तिचं. हो मॅडम. मॅडम, तुम्ही एवढं भरभरून बोलताय. अजून दुसरं करू तरी काय शकते. अहो मॅडम, गायतोंडे बस. चला आपण कामाला लागूया. बरं, आपली मंथ एंडची मीटिंग कधी आहे? परवा. बरं ठीक आहे. आपल्या सगळ्या डिपार्टमेंटला सांगा मला सगळ्यांचे रिव्ह्यूज पाहिजे. फाईल रेडी ठेवा म्हणा. येस मॅडम. मॅडमच्या मनात अजूनही घालमेल झाली. दीपानी अण्णाचा शोध नाही थांबवला पाहिजे. मी गायतोंडे, अजून काही बोलायचं आहे का? नाही. हो मॅडम, ते निलिमा डॉक्टर आहेत ना, त्या बाहेर थांबलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. हो का? अहो पाठवा की त्यांना. येस मॅडम, आत्ता पाठवतो. गायतोंडे नेहमी विचारतात मला बाळाबद्दल काय झालंय ते काळजीपोटी की अर्जुनने सांगितलंय म्हणून. बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? आप्पी दीदी सारखं. अपर्णा मॅडम, आत येऊ का? हो मॅडम, या ना प्लीज बसा.
कशा आहात? मी मस्त. कामात आहात? अहो नाही, आता काय तोंडी म्हणाले तुम्ही बाहेर थांबलात? ऍक्च्युली तुम्ही हिरकणी योजनेची व्यवस्थित माहिती असलेली एक फाईल तयार करताय ना? हो. त्या संदर्भातच बोलायचं होतं मला. बरं झालं आलात तुम्ही. डॉक्टर, खरं सांगू का, मला आता असं वाटतंय की ही योजना संपूर्ण राज्यभरात आणि नंतर संपूर्ण देशात सुरू व्हावी, सगळ्यांनाच फायदा मिळावा. आणि आत्तापर्यंत जितक्या बाळांना आणि जितक्या आईंना याचा फायदा झालाय ना, त्याची एक लिस्ट काढावी, त्याची आपल्याला आकडेवारी कळेल. आणि तुम्हालाही काम करताना काय काय अनुभव आले त्याची जर माहिती मिळाली असती तर. नक्कीच नक्कीच देईन मी सगळं. थँक्यू, खरंच थँक्यू. आपण एक विचारू का तुम्हाला? हो. म्हणजे तुमच्या डिलिव्हरी नंतर तुमच्या छातीत दुखलंय किंवा लॅक्टेशन झालंय असं काही झालं होतं तुम्हाला? पाना फुटला का असं विचारायचंय का? हो, खरं तर खूप दिवसापासून मला तुम्हाला हे विचारायचं होतं. डॉक्टर, मला पाना फुटलाच नाही. काय? कसं शक्य आहे हे? आता बाळच नाही तर पाना कसं काय फुटेल? तुम्हाला आता इतर काही त्रास होत नाहीये ना? नाही, काही नाही. बरं, काळजी घ्या. हो. खरं तर एवढंच मला बोलायचं होतं. एक सांगू का, तुम्ही आणि अर्जुन अजून तरुण आहात, तर तुम्ही सेकंड चान्स घेऊ शकता. विचार करा. दुसऱ्या बाळाने पहिलं बाळ परत येणार आहे का? नाही, पण दुःख मात्र हलकं होईल ना. डॉक्टर, खरं सांगू का, आमच्या दोघांच्या डोक्यातही हा विचार नाही आला. बरं, ठीक आहे, वेळ घ्या, पण कुठल्याही कारणाने खचून जायचं नाही. नाही. बरं, येऊ मी आता? हो. काळजी घ्या. मला पाना का नसेल फुटलं? बाळ जिवंत आहे असं वाटत असता नाही. नियतीचे संकेत आहेत का हे? नाही आहे का माझं बाळ? अरे बाहेर मांडावाल्याला चहा दिला का? सरकार, हा. चहा नको, सरबत करत होते मी. केलंय हा. ना, द्या त्यांना. बरं, अजून काय काय कामं राहिले? दादा, सगळ्यांना आमंत्रण पोचली का? कुणाला सांगित होतस? दादा, मी बारक्याला सांगितलं होतं की घरोघर जाऊन सगळ्यांना आमंत्रण दे म्हणून. अरे बारकेला कशाला सांगायचं? निमंत्रणाला घरचं कुणीतरी जायचं. मी बोललो तो सुजाला परत मी नसतो जात. मी काय घरगाडीत काय? हुशार, घरगडी म्हणून नाही, घरचं म्हणून जायचं असतं निमंत्रण द्यायला. जाऊ द्या सरकार, त्याला जायचं नसेल तर राहू द्या. मी एक काम करतो, बारकेला विचारतो कुणाला सांगितले, नाही तर मी स्वतः फोन करतो लोकांना. बरं पोरीनो, घुगऱ्या टाकल्यात का शिजायला? हो, घुगऱ्या टाकल्यात आणि स्वयंपाकाचं पण सांगितलं. बरं. आणि आई, किराणा पण आलाय. झालंच की सगळं उरकत झाले. नाही अर्जुन, अरे अजून बरीच कामं बाकी आहेत. मांडव आत्ताशी होतोय, त्यातलं डेकोरेशन बाकी आहे. अजून मंडपातलं डेकोरेशन राहिले वे? दादा आधी सांगायचं नाही वे? अरे ते उशीर आले, आता त्यांचं झाल्याशिवाय आपल्याला कसं करता येईल तिचं? आत्यांना बोलवलंय का? आत्याला मी सांगितलंय, मी फोन केला होता आत्याला. दाजींना काहीतरी ड्युटी लागली वाटतं कोकणात, ते ट्राय करतो म्हणलं. अरे मग येते का नाही ती स्मिता? नाही, आत्या येणार आहे फिक्स मध्ये, दाजींचा अजून नक्की नाही. बरं. काय अप्पे, तुझ्या घरच्यांना बोलवलंय ना? हो मावशी. ते तर असणारच ना, कारण आपल्या घरात कुठला बी कार्यक्रम असला ना की ते पहिले ते मांडवाली यायच्या आधी पार वडाप घेऊन हजर असतात आपल्याकडे. माझे येवाई आहेत ते. हा, इथं काय संबंध नसताना तुम्ही घरात राहिलाय, ते कार्यक्रमाला ते येणारच ना. अगदी बरोबर बोलला, यांना असंच पाहिजे. होय का? नाही, लयच तोंड चालायला लागले बरं का तुमचं. सुरुवात तुम्हीच केलीत की मावशी. ए दादा, ते बाळाचं नाव असं लाइटिंग मध्ये नाही तर फुलाच्या ह्याच्यात करायचं का डेकोरेशन जरा? आत्ताच? नाही, ते आधीच कुठे करतो आपण, मग नाव ठेवल्यावर करू की. स्वप्नील सर, तुम्ही बाळाचं काय नाव ठेवायचं काही ठरवलंय का? नाव म्हणजे अजून नावाचं बी ठरलेलं नाही वे? काय हे? अरे कधी करणार हे? नाही सरकार, नावं काढली आहेत मी, फक्त फायनल करायचं राहिले या ठिकाणी. करा करा, काय असेल ते लवकर करा. बर, चला आपण बाहेरचं आवरायचं बघूया. हा, हो, पण सरकार, मी बाळासाठी डायपर घेऊन येतो, परत बारशात प्रॉब्लेम नको. लवकर ये, पण ते नावाचं ठरव बाबा लवकर, नाही तर लोक आपल्या दारात आणि नावच ठरलेलं नसायचं. आजोबाचं नाव द्या की, धाकले आंबीरराव म्हणून.
एवढं माझं कर्तृत्व नाही, नाही तर ते बी दिलं असतं. एवढा पुळकाचा आहे ना तुम्हाला. अरे सुजा, अरे कशाला एवढ्या चांगल्या दिवशी वाकडं बोलत असतो रे तू? हा, त्यो तुझा भाऊ बघ, त्यो ना आप्पी कसे गप देवासारखे बसल्यात ते. मावशी सकाळ सकाळ जाऊ दे अर्जुन, कुठं नादाला लागतोस त्यांच्या. आपल्याला बरीच काम आहेत. बाहेरच्या तयारीचं बघू आपण. चला. हो चल. आणि तेवढं ते चहा पाठवून. सरबत. हा सरबत. आई आतलं काही करायचं राहिले का? मी करून घेते. नाही पिवते, अगे झालंय सगळं. मी आता स्वयंपाकाचं बघते आणि सरबत करते. रुपाली आले आई. ये. काय ग रुक्मिणी? म्हणे अगं आज लई चांगला दिवस आहे बघ. माझ्या बाळाला कुणाचीच नजर न लागू. अगं रुक्मिणी, नजर लावणारी माणसं इथं घरातच आहेत. बाहेरचे कशाला येतात त्यावर ताट फळायला? म्हणे एक तर तुझं तोंड ना तू बंद ठेवत जा आणि उघडलंस तर काहीतरी चांगलं बोलत जा. आज लई दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण झालंय. याआधी जे काही घडलं ना ते सगळं विसरून आज नव्यानं सुरुवात होते असं समजा. आणि यापुढे घराकडे लक्ष द्या. यापुढे तुम्हाला तिघींनाच घर चालवायचंय. गुण्या गोविंदानं राहा. हा, तेव्हा परमेश्वरा माझ्या घरावरची सगळी संकट दूर होऊ देत आणि सगळ्यांचे संसार सुखाचे होऊ देत. बस. आपल्याला तिच्या कर्माचं फळ मिळालंच पाहिजे. देवा, मला बाळाबद्दल जे काय वाटतंय ते खरं आहे का खोटं आहे त्याचा कौल दे. बंट्या, नाही आपण या आजच्या दिवसासाठीच एवढं सगळं करत होतो ना रे. हा मग दुसरं काय तो? अरे पण मला विशेष काय वाटतच नाही ना. विशेष वाटाणा म्हणजे? हे बघ, आता आपण एवढे दिवस इथं थांबलो का नाही, कशासाठी? तर त्या आप्पीचा आणि आर्याचा बदला घेण्यासाठी. बरोबर. मग आता झालं की हे सगळं, मग आता अजून काय करायचं? काय करायचं म्हणजे? आई सोडायचं नाही त्यांना. अरे बंट्या, असं काय करतो तू? आपण त्यांचं बाळ त्यांच्या भावाला दिलंय. आता त्या सपन्याचं नाव लागल त्या बाळाला. मग झालं की. आई झाले बिले काय म्हणतीस? हे कधीच संपणार नाही. हे बघ बंटी बाळा, अरे तू निदान तुझा तरी विचार कर ना, तुझ्या लग्नाचा, तुझ्या पोरा बाळांचा. अरे मला बी आता आजी उशी वाटतंय ना रे. आई मला आहे ना फक्त त्या आप्पीला त्रास झालेला बघायचा, बाकी काय नाही. अरे मग आता झालंय की सगळं. ए आई, अगं काय खोलीस का काय तू? झालं काय झालं? तुला सांगून तुझं आयुष्यभर संपणार नाही. म्हणजे आयुष्यभर आपण हेच कुठाने करत राहायचे का? हेच करायचंय. त्या दोघांना एक गाडायचंय मला, फार गाडून टाकायचंय. आई आठव, तो लग्नाचा दिवस आठव, तो मांडव आठव, आणि त्या भरल्या मांडवातनं पळून गेलेली आप्पी आठव. अख्ख्या गावासमोर आपल्या दोघांचा झालेला अपमान बी आठव. आई ही जखम आहे ना कधीच न भरून येणारी आहे. अरे बंट्या आई तुला जायचंच ना, तू जा. मी इथनं हलणार नाही म्हणजे नाही. अरे आपण एवढी काय काय कांड केल्यात, हा, आणि मग त्यातलं काय कळलं तर कसं करणार आपण? कळू दे की. उलट माझी तरी इच्छा त्यांना कळावं म्हणून. त्यांना बी कळलं पाहिजे त्यांनी कोणाशी पंगा घेतलाय. आणि आई मी लग्न करणार, पण काय? बघ तुला सांगतो, पण कोणाला सांगायचं नाही. हा नाही नाही, मी लग्न करणार पण त्या आप्पी संगच करणार. काय? हाय, मग ती कशी बी असू. मला ना त्या आप्पी नार्जामध्ये एकदम कडाक्याचे भांडणं लावायचे. एकतर आहे ना त्या आप्पीने तरी आर्जाला सोडलं पाहिजे, नाहीतर आर्जाने तरी आप्पीला सोडलं पाहिजे. त्या आप्पीकडे ना मी सोडून दुसरा कुठलाच पर्याय नाही राहिला पाहिजे बघ. त्याच दिवशी माझा बदला पूर्ण होणार. मग मी त्याच दिवशी त्याच जाग्यावर मंदिरासमोर मंडप ठोकणार. ते सगळे लोक बोलवणार. त्याच काळ्या पांढऱ्या घोड्यावर बसून येणार.
आणि त्या कदमांच्या छताडावर पाय ठेवून त्या आप्पी संग लग्न करणार. आई तुझा वरमाय म्हणून आणि माझा नवरदेव म्हणून जेवढा काय अपमान झालाय ना तो सगळा भरून काढणार आणि जे काय कौतुक करायचं राहिले ते सगळं कौतुक करून घेणार. बंट्या बंट्या बंट्या, अरे भानावर ये बाळा. अरे किती काय काय बडबड करतोस तू? हा, शांत हो जरा, शांत हो. हे बघ, आपल्याला जायचंय ना आता तिकडं. हा जायचंय की, पण कुठले कपडे घालून जायचंय माहितीये ना? कुठले? तांबे घेऊन आलो. काय ग बाया, या बदल्या पायी मी माझ्या पोराच्या आयुष्याच वाटोळ केलं का काय?